प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा। स्टेशन जवळच्या वळणावरती अपघात होऊ शकतो असं मुंबई रेल प्रवासी संघानं सूचित केलं होतं, मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं अपघात घडला। भाडं न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्याबाबत चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। निधी न देण्याच्या मुद्द्यावरनं अजित पवारांकडनं नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला। जयंत पाटील यांच्याकडनं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी असतील, शरद पवारांकडनं स्पष्ट। प्रमुख नेत्यांना बढती देत दुसऱ्या राज्यात अनुभवी नेत्यांना काम करण्याची संधी द्यायला हवी। प्रदेशाध्यक्ष होण्याची आपली इच्छा नाही, छोटं मोठं पद घेऊन काम करायला तयार, रोहित पवार यांचा जयंत पाटलांना टोला। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। नितेश राणेंच्या विधानावरनं कॅबिनेटमध्ये खडाजंगी, शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंना समजावलं। प्रकाश महाजनांना आपण ओळखतही नाही, प्रकाश महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, तर राणेंविरोधात महाजनांनी थोपटले दंड, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी येतो, महाजनांचं आव्हान। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अखेर प्रशासनाकडनं उपोषणाची दखल, उपोषण मागे घेण्याची केली विनंती। हायकोर्टात मराठा आरक्षणाची सलग सुनावणी निश्चित, मराठा आरक्षणावरती 11 जूनपासून सुनावणी होणार, विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी पार पडणार। महाराष्ट्रामध्ये दारू महागली, मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका, भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ, तर शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। विजेचा शॉक लागून वडिलांसह मुलामुलीचा दुर्दैवी मृत्यू, शेतामध्ये मल्चिंग पांगवताना उघड्या वायरमुळे शॉक लागला, जालन्यामधल्या वरुड नाव्हा गावातली धक्कादायक घटना।